नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. जनतेच्या सहभागातून संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन राजीव गांधी मुकुंदनगर भवानीपेठ या ठिकाणी आर.बी. दयावान संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भव्य संविधान सन्मान मेळाव्याला भवानीपेठमधील सर्व माता भगिनी व नागरिक उपस्थित होते. यावेळी 248 शहर उत्तर मतदारसंघातील लाडके उमेदवार महेश अण्णा कोठे व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल, प्रमुख आंबेडकर चळवळीतील मुंबईकर ज्येष्ठ नेत्या जयाताई बनसोडे, भीमराज सेनेचे संस्थापक राजू थाटे, संविधान अभ्यासक धनराज आवारे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास गायकवाड, संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष सुनीता रोटे, प्रदेश उपसरचिटणीस लताताई फुटाणे, सरचिटणीस चंद्रकांत पवार, शहर उपाध्यक्ष सुनीता केत, युती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, आबासाहेब यमपुरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण वाडे, शहर सरचिटणीस विश्वभूषण कांबळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. व मुकुंदनगर मध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली होती. यावेळी महेश अण्णा कोठे यांनी याची पाहणी केली. धन्यवाद. लोकांना मिळाले हात वर करा गेलेला भरपूर तुतारीला ना, कारण का तर त्यांनी 1500 दिले. तुतारीवाल्यांनी सांगितलं की 3000 देऊ, त्यांनी फक्त 50 रुपये दिले दिवसाला, आम्ही 100 रुपये द्यायला लागलोय. मग त्याच्यावर आपलं नुकसान कशाला करून घ्यायचं आहे का नाही. त्यामुळं आपल्याला विनंती करतो की आपण गरीब असलं तरी स्वाभिमानी आहोत. आणि हेरी ही जी योजना आणली ती काय आपल्यावर प्रेम म्हणून त्या बहीण लाडकी झाली म्हणून नाही, तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिला तो मत मिळवण्यासाठी बहीण लाडकी झाली, नाही तर दुसरं काही कारण नाही. कारण लोकसभेमध्ये त्यांची पिछाड झाली. लोकसभेमध्ये आपण बघितलं एक काळ असा होता की मोदीच्या नावावर आमचं भुईसपाट झालं होतं. 4 व्हीलर आणि 2 व्हीलर म्हणायची पाळी आली होती. आमचे 4 खासदार होते आणि खासदार काँग्रेसचे 2 खासदार होते, म्हणून आमचं नाव पडलं होतं 4 व्हीलर आणि 2 व्हीलर. पण तेच 4 व्हीलर आणि 2 व्हीलरनी दाखवून दिलं की आता त्यांना 31 जागा आम्ही आता या ठिकाणी आणले आणि त्यामुळे त्यांची पायाखालची वाळू घसरली म्हणा किंवा अजून त्यांच्या लक्षात आलं की लोक आता आपल्यावर चिडून आहेत. आपण जे काही कारभार केला आतापर्यंत फसवलं, पण आता याच्यापुढे फसवू शकत नाही. आणि मग म्हणल्यानंतर त्यांच्या डोक्यात कल्पना आली जी मध्य प्रदेशमध्ये चालू होती तीच योजना इथं आणून लोकांना फसवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आज या आमदारांनी 20 वर्षामध्ये मी त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही येऊन सांगा लोकांसमोर 4 कामं फक्त सांगा. 5 वर्षाचं एका टर्मला 1 काम लोकहिताचं तुम्ही केलंय. मी तुमच्या विरोधात फॉर्म सुद्धा भरणार नाही. पण त्यांना महिना होऊन गेलं, 1.5 महिन्यापूर्वी आव्हान दिलं, परवापर्यंत विड्रॉवलच्या तारखेपर्यंत त्यांना तारखं विचारत होतो, पण ते काही काम सांगू शकले नाही. जय भीम. या देशातील शोषित पीडित समाजाला न्याय हक्क देण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान करणारे सर्व महापुरुष, त्यातील प्रमुख महात्मा ज्योतिरावजी फुले, छत्रपती शाहूजी महाराज, आणि ज्या समाजाला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता त्यांनी आपल्या जनतेला संविधानाचं महत्व सांगण्यासाठी हा संविधान सन्मान मेळावा आयोजित केला आहे. त्याबद्दल त्यांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. बंधूंनो भगिनींनो, आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अथक प्रयत्नातून हे भारतीय संविधान आपल्यासाठी लागू करून दिलं आणि अंमलात आलं आणि संविधानानं आपल्याला सर्व हक्क आणि अधिकार बहाल केले. आज आपण जर पाहिलं तर गेल्या 20-25 वर्षाखाली, 10 वर्षाखाली, 15 वर्षाखाली आपल्या झोपडपट्ट्यामध्ये, आपल्या वस्त्यामध्ये अनेक लोक सरकारी नोकरीला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.